पाकिस्तान सोबतच्या संघर्षाचा विषय हा जेव्हा जेव्हा निघतो तेव्हा तेव्हा राष्ट्रभक्ती सर्वोच्च शिखरावर असते। पण याच काळात काहींची कृती चीड आणते। अशीच कृती केली आहे भाजप खासदार कंगना रानौत आणि आयटम गर्ल राखी सावंतने। बघूया राष्ट्रभक्तीच्या उलट्या प्रवाहाने वाहणाऱ्या या नट्यांचा बाजार। मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी, पण कंगनानं देशाच्या राष्ट्रीय पक्षाला पाकिस्तानी गाण्यावर नाचवलं। मोराला पाहून ती सुद्धा नाचली। दोन्ही हात पसरून मोरासारखा पिसाराही फुलवला। मुख्य म्हणजे पाकिस्तानी गाण्यावरचं हे रील इंस्टाग्रामवर कंगनानं तेव्हा टाकलंय जेव्हा भारत पाकिस्तान संघर्षानं टोक गाठलंय। पाकिस्तान सोडाच, पण पाकिस्तानच्या बाजूने उभा राहिला म्हणून कृतज्ञ तुर्कीच्या मालावर बहिष्कार घालण्यापर्यंत आपली देशभक्ती गेली। तिथेच कंगनानं देशाच्या राष्ट्रीय पक्षाला पाकिस्तानच्या गाण्यावर नाचवलं। त्यावरून ती टीकेची धनी झाली आहे। कंगना आता फक्त बॉलिवूड अभिनेत्री नाही, तर ती मंडी मतदारसंघातून निवडून आलेली सत्ताधारी भाजपची खासदार आहे, हेही विसरून चालणार नाही। अकलेचे तारे तोडण्याची स्पर्धा लागते तेव्हा सगळ्यात आधी आपण या स्पर्धेत सहभागी व्हायला हवं असं वाटणारे जे काही महाभाग आपल्या देशात आहेत, त्यातल्या आघाडीचं नाव म्हणजे राखी सावंत। तिने याही वेळी माती खाण्यात कसूर केलेली नाही। जय पाकिस्तानची घोषणा देऊन राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली। पाकिस्तान वालों, मैं तुम्हारे साथ। पाकिस्तान वालों, मैं तुम्हारे साथ। आता हे असं ऐकल्यावर संयम राखून प्रतिक्रिया देणं सगळ्यांना जमेल असं नाही। शिंदेच्या सेनेचे आमदार संजय गायकवाड यांचाही संयम सुटला। त्यांनी थेट राखी सावंतला गोळ्या घाला अशी मागणी करून टाकली। तिला देशद्रोही म्हणून गोळ्या घातल्या पाहिजे। अशा बेताल महिला, ज्या महिलांच्या नावानं कलंक आहे, या भारतात जन्म घेती, भारतात पैसे कमवती, भारतामध्ये ऐशाराम करते आणि विरोधी देशात जाऊन त्याचा नारा मारती, तिला तिकडच गाडलं पाहिजे। तिला आपल्या भारतात परत येऊ पण नाही दिलं पाहिजे। कंगना काय किंवा राखी काय, करिअरच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर या दोघींनी सुद्धा कधी आपल्या वक्तव्यातून तर कधी आपल्या कृतीतून अकलेचे तारे तोडलेत। दोघींनीही राजकारणाची हौस पुरेपूर भागवली आहे। राखी एकदा निवडणूक लढवून झाली आहे, तर कंगनानं सुद्धा लोकसभा निवडणुकीत नशीब आजमावून झालंय। मंडीच्या मतदारांनी तिला स्वीकारलंय सुद्धा। अशात आपण जबाबदार असायला हवं, जबाबदारीनं वागायला हवं, हे भान जर यांच्यात येत नसेल तर यांचं असं का होतं हा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारावा लागेल। कधीतरी याचं उत्तर मिळेल या अपेक्षेनेच। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।